विकासाच्या नावाखाली कुठेतरी निसर्गाचा बळी घेतला जातोय आणि हिरवळ सिमेंटच्या जंगलात हरवत चालले अशी परिस्थिती झाली। अशात ही किमान आहे ती संपदा वाचवण्याची धडपड आजरा येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर धनाजी राणे करतायत। सध्या सुरू असलेल्या हलकर्णी ते चंदगड मार्गावरील 150 ते 200 वर्ष जुनी झाडं धोक्यात आले। चंदगड, आजरा आणि गडिंग्लज तालुक्यातून जाणारा रस्ता हलकर्णी, महागाव, चितळे, जेऊर, इब्रामपूर, चंदगड या भागाचा विकास करेल। मात्र ते होताना निसर्गाचा नाश होत असेल तर तो भविष्यासाठी घातक ठरू शकतो। त्यामुळे झाडे वाचली पाहिजेत यासाठी डॉक्टर राणे यांचे प्रयत्न सुरू आहेत। त्यांनी यापूर्वी देखील शंकेश्वर ते बांदा महामार्गावरील 100 ते 150 वर्षापूर्वीची आंबा, वड, पिंपळ, जांभूळ यासारखी ऐतिहासिक झाडे वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आले नाही। आता पुन्हा एकदा हलकर्णी ते चंदगड मार्गावरील काही ऐतिहासिक झाडं तरी किमान वाचावीत यासाठी ते धडपडत आहेत। याचा सर्वांनीच विचार करून निसर्गाचा समतोल राखून विकास साधण्यासाठी प्रयत्न करावा, हीच माफक अपेक्षा। याबाबत आपली मतं तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। युवा संवाद न्यूजसाठी आजऱ्याहून हसन तकिलदार। पण आपल्या देशामध्ये आता पाहताय विकासाच्या नावाखाली काही वेळा रस्ते रुंदीकरण करण्याची गरज निर्माण झाली म्हणजे लोकसंख्या वाढली, वाहनं वाढली आणि त्या अनुषंगानं रस्ता पण विस्तारीकरण करणं ही पण एका दृष्टीने गरज आहे। परंतु मित्रांनो, आज आपण पाहताय पुणे बेंगलोर किंवा पुणे मुंबई रोडवर 6 पदरी 4 पदरी रोड बांधत असताना सुद्धा त्या झाडावर जी वाटेत येणार ती भली मोठी वड आणि पिंपळाची झाडं सुद्धा बायपास करून तो रोड गेलेला आहे। परंतु आज हा मित्रांनो हलकर्णी, महागाव, हत्तीवडे, चंदगड मार्ग आहे, याचं रुंदीकरण सध्या सुरू आहे। हा महामार्ग नाही आहे तरी पण बऱ्यापैकी याचं रुंदीकरण होत आहे। तर जसं पुणे बेंगलोरमध्ये राष्ट्रीय महामार्ग असून सुद्धा जी झाडं वडाची वाचवली आणि बायपास रोड केला, ह्या झाडांचं पर्यावरणामध्ये महत्त्व जाणून या झाडांचं वाचावी ह्या उद्देशानं त्या शासनानं आणि संबंधित जे रस्ते विकास महामंडळ आहे त्यांनी याचे महत्त्व जाणून हे झाडाचं वडाच्या झाडाचं संवर्धन करून ही झाडं कशी वाचतील याकडे लक्ष द्यावं, एवढी ही सरकारला आणि रस्ते विकास मंडळाला विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मित्रांनो।